अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे. लक्षपूर्वक ऐका. वर दिलेल्या 2 रुद्राक्षापैकी एक रुद्राक्ष निवडायचं आहे आणि स्वामी तुम्हाला काय सांगत आहे हे जाणून घ्यायचं आहे. वर दिलेला पहिला रुद्राक्ष हे निवडले आहे त्यांना स्वामी काय सांगतात हे आत्ता बघूया. स्वामी सांगतात, स्वामी भक्त हो, या जगात 2 प्रकारचे धागे विणणारे प्राणी आढळतात. एकाचे नाव आहे कोळी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्पायडर म्हणतो, आणि दुसरा आहे रेशमी किडा. कोळी आपल्या पोटातून धागे निर्माण करतो आणि हे धागे निर्माण करीत असताना तो अशा कौशल्याने उभा व आडवा फिरतो की त्यातून एक सुंदर असे जाळे तयार होते. त्या जाळ्यात सुखाने विहार करीत राहतो. त्याचं उलट जर पाहिलं तर रेशमी किडा हा किडा आपल्या पोटातून रेशमाची धागे निर्माण करून एक रेशमाचे जाळे तयार करतो व त्यात तो स्वतःच अडकतो. आपण सुद्धा आपल्यातून रंगीबेरंगी धागे निर्माण करून संसाराचे जाळे तयार करीत असतो. विचार, विकार, संकल्प, विकल्प, कल्पना, भावना अशा तऱ्हेचे रंगीबेरंगी धागे आपण आपल्यातूनच निर्माण करतो. बहिर्मन, अंतर्मन या उभ्या आडव्या टाक्यांनी हे संसाराचे जाळे विणण्याचे काम करीत असतो. स्वतः निर्माण केलेल्या जाळ्यात जे रेशमी किड्यासारखे स्वतःच अडकतात बंद, तर याच उलट जाळ्यात कोळ्यासारखे सुखाने विहार करतात आणि व्यवहार करतात. हे सिद्ध किंवा मुक्त जाणवत होय. आपल्या जीवनामध्ये वस्त्र आपणच विणत असतो, अन्य कोणीही नाही. देव, नशीब, दैव, प्रारब्ध या नावाने किंवा रूढ कल्पनेने ओळखले जाते. त्याच आपल्या जीवन विण्याचं काही संबंध नसतो. जीवनाचे वस्त्र विणून तयार होऊन ते आपल्या पुढे येऊन पडलं की आपण त्याला नशीब, प्रारब्ध या नावाने संबंध होतो. वास्तविक पहा, वस्तुस्थिती अशी आहे की हे जीवन वस्त्र विणण्याचे काम प्रत्यक्षात आपणच आपल्याला कळतं किंवा न केलेले असते. या कार्यात आपल्याला ज्या सवयी जडलेले असतात त्याचा फार मोठा वाटा असतो. त्याची जाणीव आपल्याला नसते. ते म्हणतात ना, हॅबिट इज सेकंड नेचर असे इंग्लिशमध्ये एक उत्कृष्ट म्हण आहे. आपल्या सवयीतून स्वभाव तयार होतो व स्वभावातून नशीब साकार होते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, माणसाचे जीवन घडवण्याचे किंवा बिघडवण्याचे सामर्थ्य आपल्या मनात आहे. एखादी स्त्री वस्त्र विणत असते त्यावेळेस आपण थोडेसे निरीक्षण करावे. ती स्त्री हातात 2 सुया घेऊन स्वतःचे उभे आणि आडवे टाके फिरवत कार्य करत असते आणि हे करता करता आपोआप पूर्ण वस्त्र तयार होते. अगदी त्याचप्रमाणे आपल्यातील मन आणि बाहेरील मन या दोन्ही सुया आहेत. विचार करा, कल्पना, भावना आहेत, चौरंगी धागे आहेत. आपल्या जीवनाचे वस्त्र विणण्याचे कार्य आपणच या 2 सुयांनी आणि चौरंगी धाग्यांनी करत असतो. क्रिया करण्याचे कार्य हे बाहेरील मन करतो आणि प्रतिक्रिया घडवून आणण्याचे कार्य हे आतील मन करतो. विचार, विकार याचा अधिक संबंध बाहेरील मनाची तर कल्पना, भावना याचा अधिक संबंध अंतर्मनाशी. आपल्या बाहेरील मनात जे विचार आणि विकार येतात त्यांना खोल अंतर्मनात पोचवण्याचे काम कल्पना आणि भावना करतात. जे विचार, सूचना किंवा प्रार्थना खोल अंतर्मनात जाऊन भेटतात म्हणजे शिवाच्या शंकराच्या चरणापर्यंत पोचतात. त्या सर्व विचारांना सूचना किंवा प्रार्थना शंकर तथास्तु म्हणतो आणि प्रार्थना फलद्रूप होतात. इतर ज्या प्रार्थना किंवा कामना शंकराच्या चरणापर्यंत पोचतच नाहीत त्यात मात्र फळाला येत नाही. एक अर्थ सर्व प्रार्थना फळत नाही हे एक देवाची कृपाच आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आत्ता ज्यांनी वर दिलेल्या 2 नंबरच्या रुद्राक्षला निवडलं आहे त्यांना स्वामी काय सांगतात हे जाणून घेऊया.
2 नंबरचं ज्यांनी रुद्राक्ष निवडले आहे, स्वामी त्यांना काय उपदेश करतात बघूया. स्वामी सांगतात, स्वामी भक्त हो, एका राजाने सोन्याच्या लोभाने देवाजवळून वर मागितलं तोवर असे की राजाच्या वस्तूला ज्या गोष्टीला हात लावेल त्याचे सोने होईल. प्रथम यावर आणि राजा खुश झाला, कारण त्याने लोखंडाच्या खांबाला, घराला अशा वस्तूंना हात लावला. मात्र सर्वत्र सोन्याचा लखलखाट चमकू लागला. नंतर राजा जेवायला बसला आणि अन्न ग्रहण करण्यासाठी अन्नाला हात लावला, मात्र लगेच सोन्याचे झाले. आता राजा काय सोने खाणार? अजिबात नाही. नंतर राजाने आपल्या मुलाला प्रेमाने जवळ घेतले, लगेच त्याचे सोन्याचा पुतळा झाला. आता मात्र राजा अक्षरशः रडकुंडीला आला. सोन्याचा लखलखकार गोलवर राजाच्या डोळ्यासमोर काजवे चमकू लागले. तर मित्रांनो, त्याचे तात्पर्य त्याचे वर हे शाप ठरले. त्याचप्रमाणे आपले सर्व संकल्प जर शंकराचरणी रुजू झाले असते तर आपण सर्वावर पश्चाताप करण्याची वेळच आली नसती. म्हणूनच आहे त्यात आनंदी राहा, आहे त्यात समाधानी राहा. जसे तुम्ही विचार कराल तसे तुमचे विचार जीवनाला आकार देते. म्हणून जीवनाचा प्रवाह आपल्याला हवं तसं बदलण्यासाठी, आपल्या विचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी विचारावर जागृत राहून लक्ष ठेवण्याची कला साधता आली पाहिजे. सामान्य माणसाचा अनुभव असा की एक क्षण त्याच्या मनात हजारो विचार येऊन जातात, पण त्याला त्याचा पत्ताच नसतो. सामान्य माणसाचा दुसरा अनुभव असा की जे चिंतेचे विचार असतात ते त्याच्या मनात घर करून राहतात आणि जीवनात घरघर निर्माण करतात, पण चांगले विचार मात्र मनात थांबत नाहीत. विचारावर जसं सावध चित्त राहून लक्ष ठेवता आले तर 2 महत्त्वाच्या गोष्टी घडतात. एक म्हणजे विचार निर्मितीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटते आणि दुसरे म्हणजे मनात चांगले हिताचे, कल्याणाचे विचार येतात की वाईट हिताचे आणि कल्याणकारी विचार येतात हे चटकन लक्षात येतं. याचा फायदा असा की वाईट विचाराची हक्कलपट्टी करून चांगल्या विचाराचे आपले विचार ओपन करून त्याचे धारण आणि पोषण करता येते. म्हणूनच आपल्या विचारावरती लक्ष ठेवा. आपले विचार जर चांगले असतील तर आपल्या आयुष्यात सर्व काही आपल्याला प्राप्त होते. आपला बेसूर आयुष्य बनलेलं असतं ते उज्ज्वल बनत असते आणि सर्व काही गोष्टी आपल्या आयुष्यातील चांगल्याच होत असतात. म्हणून विचार चांगले ठेवा आणि परमात्मा आपल्या हृदयात आहे हे सर्व जगाकडे आपले लक्ष जाते आणि परमात्माकडे आपण दुर्लक्ष करतो, ते करू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.